नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण उरलेल्या भातापासून अवघे 2 चमचे तेल वापरून भरपूर साऱ्या भाज्या घालून अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी इडली करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। उरलेल्या भातापासूनची इडली तयार करण्यासाठी इथे या भांड्यामध्ये 1 वाटी भात घेतलेला आहे। यामध्ये बाइंडिंगसाठी म्हणून 4 ते 5 चमचे बारीक रवा घालून घेऊया। तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर थोडासा मिक्सरमधून बारीक वाटून घेऊन यामध्ये वापरला तरीही चालू शकेल। इथे आपण ही इन्स्टंट इडली करणार असल्यामुळे आंबटपणासाठी यामध्ये 4 चमचे दही घालून घेऊया। त्यानंतर इथे हे सर्व पदार्थ एखाद्या स्मॅशरच्या मदतीने चांगले स्मॅश करून घेऊया। इथे तुम्ही कुठलाही भात वापरला तरीही चालू शकेल। अगदी इंद्रायणी तांदळाचा चिकट जो भात असतो तो वापरला तरीही काहीच हरकत नाही। इथे जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ जर वाटलं तर अजून यामध्ये तुम्ही थोडासा बारीक रवा ॲड करू शकता किंवा थोडंसं घट्ट जर वाटलं तर थोडंसं पाणी वापरलं तरीही चालू शकेल। आता परत एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळपास 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवून देऊया। यामध्ये आपण बारीक रवा घातलेला असल्यामुळे रवा फुलण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून हे मिश्रण थोडंसं भिजत ठेवायचं आहे। जवळपास 15 मिनिटांनंतर इथे हे मिश्रण चांगलं भिजलेलं आहे व रवाही चांगला फुललेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। भातामध्येही आपण थोडंसं मीठ घातलेलं असल्यामुळे इथे बेतानच मीठ वापरायचं आहे। अर्धा चमचा जिरे घालूया। चिमूटभर हिंग घालून घेऊया। इथे काही भाज्या घेतलेल्या आहे, जसे की एक छोटा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, थोडेसे मक्याचे दाणे, थोडेसे लाल मिरचीचे तुकडे, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात। तुमच्याकडे जर घरामध्ये गाजर किंवा बीट अवेलेबल असेल तर ते यामध्ये तुम्ही बारीक किसून वापरू शकता। सर्व भाज्या घालून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया। ज्या प्लेटमध्ये आपण इडल्या ठेवणार आहोत त्या प्लेटला आधीच थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता या मिश्रणातील थोडंसं मिश्रण अशा प्रकारे हातावरती घेऊन त्याला इडलीचा आकार देऊन घ्यायचा आहे। म्हणजेच थोडंसं गोलाकार फिरवून नंतर त्याला दोन्ही हाताच्या मदतीने असा चपटा आकार देऊन घ्यायचा आहे। याला तुम्ही तुमच्या आवडीचा आकार देऊ शकता। तर अशा प्रकारे राहिलेल्या सर्व इडल्या तयार करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपल्या 1 वाटी भातापासून जवळपास 10 इडल्या तयार झालेल्या आहेत। इडल्या वाफवण्यासाठी इथे या इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे। यावरती ही प्लेट ठेवून देऊया। त्यानंतर या भांड्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनिटांसाठी इडल्या वाफवून घेऊया। 10 ते 12 मिनिटांनंतर इडल्या कशा शिजल्या आहे ते चेक करूया। तर बोट पाण्यामध्ये थोडंसं बुडवून घेतल्यानंतर या इडलीला टच केल्यानंतर हाताला अजिबातही इडली चिकटत नाही, म्हणजेच इथे इडल्या चांगल्या शिजलेल्या आहेत असे समजावे। 5 ते 7 मिनिटांनंतर इथे या इडल्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता इनो, सोडा किंवा कुठल्याही फर्मेंटेशनशिवाय इथे आपल्या मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहेत। अशाही या इडल्या तुम्ही खाऊ शकता, परंतु आपण त्यांना अजून जास्त चटपटीत बनवण्यासाठी थोड्याशा परतून घेणार आहोत। त्यासाठी इथे एका कढईमध्ये 2 छोटे चमचे भरून तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। इथे या तडक्यामध्ये मोहरी हा मेन घटक असल्यामुळे मोहरी चांगली खमंग तळून घ्यायची आहे, नंतरच सर्व पदार्थ घालायचे आहेत। जिरेही चांगले तडतडल्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये या इडल्या घालून घेऊया। इथे तुम्ही कुठलाही मसाला न वापरता ही इडल्या खाऊ शकता, परंतु इथे मी 1 चमचा भरून सांबर मसाला घालून घेत आहे व आता ह्या इडल्या मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी चांगल्या परतून घेऊया। या इडल्या तुम्ही जितक्या चांगल्या परताल तितक्या त्या चवीला खमंग लागतील। आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा ह्या इडल्या चांगल्या परतून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपल्या 1 वाटी भातामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घालून तयार केलेल्या पौष्टिक इडल्या तयार झालेल्या आहेत। परतून घेतलेल्या इडल्या सर्व करूया। या इडल्या तुम्ही अशाही खाऊ शकता किंवा सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर, टोमॅटोच्या चटणीबरोबरही खाऊ शकता। यातील एक इडली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। ती बाहेरून एकदम कुरकुरीत झालेली आहे व आतून एकदम मऊसूत अशी बनलेली आहे। तसेच यामध्ये आपण दही व भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या असल्यामुळे चवीलाही एकदम मस्त लागत आहे। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेली इडली नक्की करून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।